लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बीड जिल्हा येथे मराठवाडा विकास कृती समितीची स्थापना करण्यात आली। या मराठवाडा कृती समितीचे प्रदेश निमंत्रक माननीय माणिकराव वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना एक निवेदन देऊन मराठवाड्याच्या विकासासंदर्भामध्ये मागणी केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी देखील मराठवाड्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही। मराठवाड्यातील सर्व MIDC मधील उद्योग कमी होत असून अनेक कंपन्यांचे स्थलांतर होत आहे। त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्याचबरोबर शेतकरी शेतीमालाला हमीभाव नसल्यामुळे व शेतीपूरक व्यवसाय नसल्यामुळे तो अडचणीत आला आहे। त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे वार्षिक उन्हाळी अधिवेशन घेऊन मराठवाड्याच्या विकासाबाबत वर्षातून एक वेळा चर्चा होणे गरजेचे आहे। त्याकरिता महाराष्ट्र प्रशासनाने येणाऱ्या काळामध्ये उन्हाळी अधिवेशन मराठवाड्याला जाहीर करून त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ द्यावा, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने दिले आहे। यावेळी कृती समितीचे ॲडव्होकेट कांबळे, धर्मराज मजमुले, सतीश कापसे, दत्ता साठे, BS मनेरे, राजेंद्र काळकुटे, कचरू तुपे, देवराज थोरात, सुहास शिंदे, गणेश थोरात, ॲडव्होकेट राहुल गायकवाड, प्रकाश थोरात, हरिभाऊ भोसले, मारुती फड, नितीन कोळी, संजय वाघमारे, अमित कुरेशी, सागर तुपे, सोमनाथ लांडगे, विजय वाघमारे, नितीन मस्के, अनिकेत मस्के, शिवाजी वाघमारे, निवृत्ती चांदणे इतर मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी मराठवाडा विकास कृती समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना आपण मराठवाड्याच्या विकासासंदर्भातल्या भूमिकेतून आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की 17 सप्टेंबर 1948 ते 17 सप्टेंबर 2025 पर्यंत जवळपास 77 वर्ष या मराठवाड्याला स्वातंत्र्य होऊन झालेले आहे। आणि या 77 वर्षाच्या काळामध्ये मराठवाड्याचा काय जो विकास झालेला आहे, या विकासाचं किंवा दिले काय, घेतलं आहे काय, दिलेल्या योजना प्रभावीपणे राबवल्यात का नाही, आणि दुसरी गोष्ट याच्या हक्कासाठी कुणीही बोलत नाही। आज या 2-3 वर्ष सोडले तर हा परिसर हा कोरडा भाग आहे, जे पाऊस बरोबर येत नाही, तर पीक पाण्याचा प्रश्न आहे। म्हणून ज्या धर्तीवर मुंबईला पावसाळी अधिवेशन होत आहे, विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे, त्याच धर्तीवर मराठवाड्यासाठी उन्हाळी अधिवेशन या ठिकाणी भरवण्यात यावं व मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याचा औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सर्व विकास या ठिकाणी झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही मराठवाडा कृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीसाठी बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.